झालं. सर एकूण आता आज तुम्ही नवी मुंबईत आला आहात, नीचे पकडले ना, हा काय म्हणताय कार्यकर्त्यांमध्ये एक हे जोश पण उत्साह आणायचा? शिवसेना एका विचारानं एक व्रत हाती घेऊन काम करणारे आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही ज्यावेळेस शिवसेनेच्या कामाला आलो त्यावेळेस निवडणुका लढल्या जातील, जिंकल्या जातील हा विचार आमच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हता. ठीक आहे, या निवडणुकीत आम्ही पराभूत झालो असेल, पण जय आणि पराजय ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्या आधी आम्हाला जनतेने निवडून दिले, आता पराभूत केले असेल, येणार काय निवडून देतील. परंतु निवडणूक जिंकणं आणि हारण्यापेक्षा एक शिवसेनेचं एक समाजकारणाचं व्रत आमचं सातत्यानं चालूच राहणार. बहुमत मिळालंय, उद्या शपथविधी आहे, एकनाथ शिंदेचं देखील बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा 15 दिवस थांबावं लागतं, याच्यातच सगळं काही आलेलं आहे. एकनाथ शिंदे शपथ घेतील न घेतील मला काही माहिती नाही, परंतु त्यांना सुद्धा आता खरी भारतीय जनता पार्टी कळाली असेल, कारण त्यांनी गद्दारी करून तिकडे गेले होते. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं बऱ्याच त्यांना आश्वासनं खोटी दिली असेल. आता त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात येत असतील. भाजप नेते म्हणा, कार्यकर्त्यांना उत्साह दिसतोय एकूण सत्ता स्थापन. कार्यकर्त्याचा उत्साह असेल, पण या महाराष्ट्रातील जनता उत्साही मुळीच नाही आहे. काय म्हणताय एकूण तुम्हाला? नाही, कारण जनतेच्या मनातला निकाल आलेलाच नाही आहे.